अंबादास दानवेंच्या उमेदवारीला काँग्रेसचं समर्थन. दानवे महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे अधिकृत उमेदवार. काँग्रेसकडून उद्धव ठाकरेंच्या निर्णयाचं स्वागत. काँग्रेसची निवडणुकीतून माघार घेण्याची हॅट्रिक. गेल्या 2 महिन्यात 3 वेळा काँग्रेसची तलवार म्यान. आधी उमेदवार देणार म्हणून घोषणा आणि नंतर ऐनवेळी माघार. विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. महाविकास आघाडीनं एकच उमेदवार दिल्यानं निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता. भाजप आणि शिवसेनाही अधिकचा उमेदवार देणार नाही. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. विधान परिषदेची उमेदवारी सुद्धा जाहीर. शिंदेंच्या ऐतिहासिक बंडात साथ दिल्यानं पुनर्वसन. विधान परिषदेसाठी भाजपाच्या सर्व 6 उमेदवारांचे अर्ज दाखल. प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, विवेक कोल्हे यांनी दाखल केला अर्ज. माधवी नाईक, सुनील कर्जतकर, संजय भिंडेंकडूनही अर्ज दाखल. राष्ट्रवादीकडून जिशान सिद्दीकींना विधान परिषदेवर संधी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळांच्या उपस्थितीत जिशान सिद्दीकींकडून उमेदवारी अर्ज दाखल. नागपूरमध्ये संघ मुख्यालयासह स्मृती मंदिरात रेडिएशनची धमकी. डीएसएस नावानं पोलीस आयुक्तांना निनावी पत्र. अनेक स्वयंसेवक बाधित होतील अशी धमकी. मुंबईच्या मानखुर्दमध्ये उड्डाणपुलाच्या कामादरम्यान क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू. 16 तासांहून अधिक काळ सायन पनवेल मार्गावर वाहतूक कोंडी. पालिकेच्या ठेकेदाराविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा. कोल्हापुरातील शिरोली पुलाची येथील मुलींवरील अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण. बजरंग दलाचे निलेश शिंदेंना अज्ञातांकडून जीवे मारण्याची धमकी. प्रकरणामध्ये लक्ष घातल्यास महागात पडेल असाही दिला इशारा. 8व्या गुन्ह्यात अशोक खरातला 12 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी. 9व्या गुन्ह्यासाठी ताबा मिळवण्यासाठी एसआयटीकडून न्यायालयामध्ये अर्ज दाखल. नवी मुंबईमध्ये टमटम नावाच्या भोंदू बाबाकडून महिलेची फसवणूक. पूजाविधीच्या नावाखाली 2 लाखांचा गंडा. पोलिसांकडून 2 जणांना अटक. अकोल्यातील भोंदू चंदनशेष बाबाचा व्हिडिओ व्हायरल. दर सोमवारी भरणाऱ्या दरबारात भक्तांची गर्दी. पोलिसांकडून कारवाईचा इशारा. नाशिकच्या नांदूर मधमेश्वरमध्ये परदेशी पाहुण्यांचं आगमन. रोहित पक्षांच्या शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.